नमस्कार. या ठिकाणी आता आपण दुसरी राखी शिकणार आहोत. 2 धाग्यांचा वापर करून राखी कशी बनवायची. तर या राखीसाठी लागणारे साहित्य सर्वात प्रथम पेंडंट. या ठिकाणी आपल्याला 2 तारा 3 च्या लागणार आहेत. मोती लागणार आहेत. तसेच 2 धागे ते सुद्धा सिंगल आपण ठेवलेले आहेत. तर चला तर राखीला आपण सुरुवात करूया. तर या राखीसाठी सगळ्यात आधी एक सिंगल धागा घेऊन त्याचा आपण या ठिकाणी मध्यभाग काढून ठेवलेला आहे. तर या मध्यभागी आपल्याला ही तार व्यवस्थितपणे अडकवून घ्यायची आहे. तसेच दुसऱ्या धाग्यामध्ये सुद्धा आपल्याला ही तार व्यवस्थितपणे अडकवून घ्यायची आहे. या ठिकाणी आपण 2 सिंगल धाग्यांमध्ये तार व्यवस्थितपणे अडकवून घेतलेली आहे. या ठिकाणी आपण बघू शकता. आता आपल्याला राखीमध्ये दाखवल्याप्रमाणे 4 मोती दोन्ही धाग्यांमध्ये ओवून घ्यायचे आहेत. या क्रिएटिव्हिटीचा वापर करून तुम्ही तुमच्या आवडीच्या वेगवेगळ्या डिझाईन बनवू शकता. या ठिकाणी आपले 3 मोती ओवून झालेत. अजून 1 मोती आपण ओवून घेऊया. 4 मोती ओवून झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी या पेंडंट मधून धागा व्यवस्थितपणे बाहेर काढायचा आहे. तर आपण बघू शकता या पेंडंटला वरच्या साइडने एकच होल आहे आणि खालच्या साइडने 1, 2, 3, 4, 5, 6 होल आहेत आडव्या लाईनला. सर्वात प्रथम सिंगल धागा घेऊन आपण बघू शकता हा सिंगल धागा मी या या होलातून पहिला बाहेर काढते. या होलातून बाहेर काढल्यानंतर हीच तार मी आडव्या लाईनच्या दुसऱ्या होलातून बाहेर काढते. अशा पद्धतीने हीच तार पुन्हा आपल्याला या साइडच्या दुसऱ्या होलातून बाहेर काढायची आहे. अशा पद्धतीने तुमचा धागा इथे सेट होणार आणि ही जी तार आहे ती पुन्हा आपल्याला बाहेरच्या बाजूने म्हणजेच जो सिंगल होल आहे कॉमन होल त्या होलातून बाहेर काढायची. हे बघा अशा पद्धतीने आपण तार व्यवस्थित बाहेर काढलेली आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण सेम पद्धतीने ओवून घेऊयात. पहिली कॉमन होलातून तार आपण बाहेर काढली आहे. त्यानंतर आडव्या साइडच्या दुसऱ्या होलातून तार बाहेर काढूया. या ठिकाणाहून तार बाहेर काढून झाल्यानंतर वरच्या साइडच्या दुसऱ्या होलातून तार बाहेर काढायची आहे. अशा पद्धतीने आणि मग कॉमन होल मधून जो सिंगल होल आहे आपला त्या होलातून आपल्याला तार बाहेर काढायची आहे. अशा पद्धतीने आपली तार बाहेर काढून झालेली आहे. म्हणजे एकाच होलातून आपले दोन्ही धागे निघालेले आहेत. आता आपल्याला पुन्हा या साइडच्या बाजूने 4 मणी ओवून घ्यायचे आहेत. एका धाग्यामध्ये 4 मणी ओवून झालेत. आता दुसऱ्या धाग्यामध्ये 4 मणी ओवून घेऊयात. या ठिकाणी आपल्या दोन्ही धाग्यांमध्ये 4 मणी ओवून झालेले आहेत. सर्वात प्रथम आपण दोन्ही तारा बाजूला काढून घेऊयात. राखीची दोन्ही टोकं एकत्र करून व्यवस्थितपणे आपण राखी खेचून घेतोय. अशा पद्धतीने आपण राखी खेचून घेतलीये. त्यानंतर आपल्याला राखीचा मध्यभाग काढायचा आहे. या ठिकाणी जास्त धागा दिसतोय, या ठिकाणी कमी धागा दिसतोय. म्हणून राखी आपण थोडीशी त्या बाजूने सरकवून घेतलीये.
दोन्ही टोकं आपली व्यवस्थितपणे एक समान लाईनमध्ये आलेली आहेत. आता आपण या साइडला व्यवस्थितपणे गाठ मारून घेऊया. या ठिकाणी आपली गाठ मारून झालेली आहे. सेम पद्धतीने राखी सरकवून घेऊन दुसऱ्या साइडने सुद्धा गाठ मारून घ्यायची आहे. राखी सरकताना आपल्याला व्यवस्थितपणे राखी सरकवून घ्यायची आहे, जेणेकरून राखीमध्ये कुठेही गॅप दिसणार नाही आणि आपली फिनिशिंग व्यवस्थित येईल. अशा पद्धतीने बघा आपण राखी बनवलेली आहे या ठिकाणी. आता आपल्याला राखीचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे फिनिशिंग द्यायची आहे. दोन्ही टोकं एकत्र करून या ठिकाणी खालीवर जी आपल्याला टोकं दिसतायत, ती आपल्याला एका समांतर रेषेमध्ये कट करून घ्यायची आहेत. या ठिकाणी आपण राखीचे धागे कट करून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपली दुसरी राखी या ठिकाणी तयार आहे. धन्यवाद.